काल दिनांक 13 जानेवारी 2026 जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा साखरा येथे अविरतपणे आणि अखंडपणे चालू असलेले कामं. आता पहा, हे आमचे पालक आहेत जे की जमिनीवर बसून बांबूचे जे काही झाडं आहेत ते झाड तोडत आहेत पहा. आणि आमच्या पालकांनी स्वतः जंगल परिसरामध्ये गेले आणि अतिशय परिश्रम करून आणि अतिशय मेहनतीने हे झाड तोडत आहेत पहा. हे मेहनत आहे पहा आमच्या पालकांची. आणि आमच्या अशा या पालकांमुळेच आमची शाळा म्हणजे विकासाला पावत आहे पहा. आता पहा किती हार्डवर्क करून हे आमचे पालक स्वतः ते बांबूचे झाड काढत आहेत पहा. असं आहे पहा. म्हणजे हे आमचं काय चालू आहे, हे आमचं एक प्रकारचं आता एक लग्न कार्य चालू आहे शाळेमध्ये, की ज्या लग्न कार्यामध्ये संपूर्ण गाव इन्व्हॉल्व आहे. आता पहा, हे आमचे अध्यक्ष आहेत, स्वतः खिचून काढत आहेत बांबूला, झाडापासून वेगळं करत आहेत. आता बघा, हे आमच्या शालेय परिसरात बांबू आणले. आता आणल्यानंतर त्याची व्यवस्थित अशा पद्धतीने कटाई करणं चालू आहे. आता ह्या बांबूचा वापर आम्ही झाडांसाठी करणार आहोत. कारण आता आमच्या शालेय परिसरामध्ये आम्ही जे काही झाडं लावले ते झाडं आम्हाला जगवायचे पण आहेत आणि ते झाडं एकदम सरळ गेले पाहिजे, हा आमच्या पालकांचा म्हणजे उद्देश आहे. त्यासाठी हे आमचे पालक अतिशय अविरतपणे अतिशय अखंडपणे मेहनत करत असताना बघा, आता हे आमचे विठ्ठलराव आहेत जे की सगळे बांबूचे जे काही लाकडं आहेत तोडलेले ते सर्व एका ठिकाणी जमा करत आहेत. आणि हे आमचे प्रतिष्ठित पालक आहेत पहा. हे आमचे मिस्त्री पण आहेत त्याच्यामध्ये. आता हे आमचे प्रतिष्ठित पालक आहेत जे की बांबूला अतिशय व्यवस्थित अशा पद्धतीने कटाई करत आहेत. आणि जेणेकरून विद्यार्थ्यांना ते खरचटलं नाही पाहिजे, मार लागला नाही पाहिजे, अशा पद्धतीनं त्याची तयारी करणं सुरू आहे पहा. आता पहा, हे आमचे विठ्ठलराव आहेत पहा. अतिशय छान आणि अतिशय हार्डवर्कर असे हे आमचे साखरा गावातील पालक आहेत जे की सर्वतोपरी आणि सर्वार्थाने प्रयत्न करत आहेत की शाळेत प्रत्येक काम कशा पद्धतीने व्यवस्थित करता येईल. आता पहा, हे आमचे पालक आहेत, सुमेध दवणे पालक आहेत बघा. आता हे आमच्या किशन शेडला कलर देत आहेत आमचे पालक. अतिशय छान अशा पद्धतीने कलर करत आहेत पहा. आता आमच्या शालेय परिसरामध्ये आता हे जे कलर करायचं मशीन आहे ते नेहमीसाठीच आहे आता. कारण आमच्या पालकांना कुठेही कधीही प्रश्न पडला कुठं कलर करायचं, कुठलं भाग कसं व्यवस्थित वाटत आहे नाही वाटत आहे, मग लगेच ते कलर स्टार्ट, असं आमचं काम आहे पहा. आता या किचन सेटच्या मागच्या साईडला बघा, आता हे अतिशय व्यवस्थित अशा पद्धतीने कलरिंग झालेलं आहे पहा. आणि हे आमचे हार्डवर्कर पालक अतिशय तळमळीने आणि अतिशय प्रेमाने काम करत असताना आता पहा, तुम्ही पाहू शकता हे आमचं किचन शेडचं आता हे बॅनर आहे पहा. प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना स्वयंपाकगृह. आता पहा, या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की आता आमच्या ट्रॅक्टरमध्ये वाळू आहे. आता थोडा वेळ तुम्ही पाहू शकता की खाली गिट्टी पण आहे. आता याचा वापर आम्हाला झेंडाचं जे काही आमचं काम बाकी आहे त्यासाठी करायचं आहे. आता पहा, आमच्या पालकांनी झाडाला सुद्धा कलर केलेला आहे. तीन प्रकारचे असे कलर केलेले आहेत. आता इथं जे व्यक्ती उभे आहेत की जे झाडाला पाणी टाकत आहेत ते आमचे अध्यक्ष आहेत नंदकुमार वानखेडे, जे की रोज झाडाला पाणी टाकतात. झाडाला पाणी टाकणं हे त्यांचं एक प्रकारचं कर्तव्यच झालेलं आहे. स्वतःहून रोज झाडाला पाणी टाकतात आणि प्रत्येक झाड जगवायचं असं आमचं अध्यक्षांचं म्हणजे ठाम निश्चय झालेला आहे पहा. हे पहा, अतिशय व्यवस्थित आणि अतिशय छान अशा पद्धतीने पाणी देत असताना आमचे अध्यक्ष. आता हे आमचं आयुर्वेदिक पार्क आहे की आता या पार्कमध्ये आम्हाला तुळस असो, आडोळसा असो आणि इतर जे काही आयुर्वेदिक झाडं आहेत ते आणण्यासाठी आज आमचे पालक आर्णी येथे गेलेले आहेत पहा. असं आहे. तर पहा, हे आमच्या शाळेतील शिक्षक आहेत बालाजी कदम. पहा, आमचे शिक्षक आता दाखवत आहेत की एक पण माके नाम या उपक्रमाअंतर्गत आम्ही आमच्या शाळेत झाडं लावलेली आहेत. जे की आता आपण बांबू जे काही आपण व्यवस्थित केलं आता ते झाडाच्या बाजूनं रोवणं चालू आहे. आता हे आमचे उपाध्यक्ष आहेत गजानन वानखेडे. हे पहा, अतिशय छान अशा पद्धतीनं पालकांसोबत हे शिक्षक काम करत असताना पहा. आमच्या साखरा गावातील माजी विद्यार्थी अरुण काशीनाथ मुन्नेश्वर सर यांनी आमच्या शाळेसाठी 15,000 रुपयाचं रोख बक्षीस दिलेलं आहे पहा. आता सदर व्हिडिओमध्ये तुम्ही जे काही पाहत आहेत आता आमचे पालकांनी स्वतः आर्णीला गेले गाडी करून तिथून. आता हे पहा, हे आडोळसा, हे काही गुलाबाचे झाडं आहेत आणि इतर आयुर्वेदिक झाडं आहेत. आता हे आम्हाला आयुर्वेदिक पार्कमध्ये लावायचे आहेत.
विशेष म्हणजे आमच्या पालकांनी रात्री जवळपास 8-9 वाजता आता हे झाडं आणलेली आहेत आणि आणल्यानंतर स्वतः आमचे पालक आता हे झाड जे काही आयुर्वेदिक झाडं आहेत ते आता झाड आमचे पालक स्वतः उतरवत आहेत. पहा आता ते सर्व झाड उतरवत आहेत. आणि ह्याच्यामध्ये तर तुम्ही पाहत असाल तर आता आमचं जे काही डिजिटल बॅनर आहे आय लव्ह माय स्कूल साखरा, या डिजिटल बॅनरमध्ये लॉन अंतरण्यासाठी आमच्या पालकांनी लॉन पण आणलेले आहेत. आता पहा हे जे आमचे पालक उतरवत आहेत हे लॉन आहेत जे की आम्हाला आता डिजिटल बॅनरच्या जवळ बसवायचे आहेत. हे पहा ह्याच्यामध्ये आमचे उपाध्यक्ष आहेत गजानन वानखेडे, अध्यक्ष नंदकुमार वानखेडे आणि आमचे आता हे माजी अध्यक्ष आहेत राजरतन दवणे आणि आमचे आत्ताचे हे अध्यक्ष नंदकुमार वानखेडे आणि त्याचबरोबर आमचे दवणे पालक आणि आमचे इतर प्रतिष्ठित पालक हे सर्वजण आता हे ह्या कामात सर्वांचं म्हणजे सहकार्य आहे. पहा ह्या आमच्या पालकांच्या सर्वांच्या सहकार्याने ज्यांनी स्वतः आर्णी येथून हे आता हे लॉन बोलवलेले आहेत आणि ते स्वतः आणले तर स्वतः उतरवत आहेत. आणि हे झाड बघा अतिशय आता आमच्या शालेय परिसरामध्ये एवढं झाडं असताना सुद्धा आमच्या पालकांना असा प्रश्न पडला की आपण पुन्हा झाडं आणायचे, पुन्हा ज्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी झाडं लावले पाहिजे. बघा आज पर्यावरणाचा ऱ्हास एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि संपूर्ण जगात पर्यावरणाचा किती मोठे त्रास होत आहे जगाला. तर या पर्यावरणाचा जे काही त्रास जगाला होत आहे त्या पर्यावरणाच्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी साखरा ह्या शाळेचे म्हणजे टोकाचे प्रयत्न चालू आहेत. म्हणजे आज जर तुम्ही पाहत असाल तर काही दिवसांनी जर तुम्ही आमच्या शाळेच्या परिसरात आले समजा सगळीकडे तुम्हाला हिरवळ दिसणार आणि सगळे झाडे मोठे झालेले दिसणार तुम्हाला. कारण ह्या सगळ्या कामाचा विडा आमच्या पालकांनी स्वतः उचललेला आहे. आता आमचे अध्यक्ष असो इतर सगळे मान्यवर व्यक्ती असो ते स्वतः झाडाला पाणी देत आहेत आणि स्वतः झाड जगवत आहेत. ते पहा हे पहा हे आमच्या आता गावातील म्हणजे अतिशय प्रतिष्ठित असे आमचे हे पालक जे की अतिशय तळमळीने आणि अतिशय प्रेमाने हे लॉन उतरवत आहेत. आणि तुम्हाला म्हणजे अतिशय महत्त्वाची गोष्ट आता एक सांगायची आहे की आता हे आमचे जे आता लॉन उतरवले जात आहेत आता हे लॉन लगेच म्हणजे उतरवल्यानंतर लगेच ते कामाला सुरुवात होत आहे. पहा आता तुम्ही आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आमचं जे काही डिजिटल बॅनर त्याच्यासमोर आता गवत साफ करणं चालू आहे आणि हे लॉन बसवले जात आहेत. पहा आणि आता हे लॉन बसवत असताना असे सिस्टमॅटिक आणि असे व्यवस्थित अशा पद्धतीने आता हे लॉन बसवले जात आहेत. पहा उतरवून झाल्याबरोबर आमचे पालक लॉन घेत आहेत आणि तिथं व्यवस्थित एका लाईनमध्ये ते लॉन सगळे सेट करत आहेत. पहा हे आमचे पालक पहा तुम्हाला आता सदर व्हिडिओमध्ये आमचे आता पालक दिसत असतील जे की लॉन आणत आहेत. पहा आता हे लॉन आणून व्यवस्थित अशा पद्धतीने ते लॉन सेट करत आहेत. आता हे आमचे उपाध्यक्ष आहेत गजानन वानखेडे जे की अतिशय व्यवस्थित अशा पद्धतीनं गवत काढत आहेत आणि ते गवत काढून अतिशय छान अशा पद्धतीने ते सेट करत आहेत. पहा आता हे आमचे विठ्ठलराव वानखेडे पालक आमचे हे प्रतिष्ठित पालक बघा किती व्यवस्थित आणि अतिशय छान अशा पद्धतीनं काम चालू आहे. पहा फारच छान. आता पहा हे आमचे विठ्ठलराव आहेत आमचे हे वानखेडे पालक आणि आमचे हे प्रतिष्ठित पालक आहेत. पहा किती छान आणि अतिशय व्यवस्थित अशा पद्धतीने लॉन बसवले जात आहेत. आणि आता हे काम करत असताना आमच्या पालकांना असं नाही का आता म्हणजे रात्र झाला आता उशीर झाला टाईम जास्त झालेला आहे असं आमच्या पालकांचं काहीच नाही. कारण हे काम अविरतपणे आणि अखंडपणे चालत आहे आणि कामात कुठल्याच प्रकारचा खंड नाही. दिवस असो रात्र असो रात्रंदिवस काम चालू आहे आणि काम पहिल्या दिवशीचं कामाचा जेवढं काही वेग होता तो वेग आजही तो वेग आहे. कामामध्ये जोश कमी कुठंच झालेलं नाही आहे. पहा हे म्हणजे किती एकनिष्ठता म्हणावं लागेल आणि किती प्रेम म्हणावं लागेल आणि किती तळमळ म्हणावं लागेल आमच्या पालकांच्या शाळेप्रती. कुठल्याच गोष्टीचं भान नाही हो. हे काम अतिशय छान आणि अतिशय व्यवस्थित अशा पद्धतीनं चालू आहे. पहा हे पहा किती व्यवस्थित अशा पद्धतीनं आता हे
काम करणं चालू आहे. आता हे आमच्या शाळेचं बॅनर आहे, ॲलोमा स्कूल साखरा. आणि आता ह्या सदर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की आता लॉन जवळपास बहुतेक प्रमाणात आता बसून झालेलं आहे लॉन. आता हे लॉन तुम्ही पाहू शकता. आणि आता पहा, आता हे काम करता करता आमच्या पालकांना आता जवळपास रात्रीचे 11:30 ते 12 वाजलेले आहेत. पण काम अविरतपणे चाललं, रात्रभर काम अविरतपणे चाललं. जवळपास 11:30 ते 12च्या दरम्यान हे काम जवळपास म्हणजे पूर्णत्वास आलं. आता हे आमचे अध्यक्ष आहेत, हे आमचे इतर सर्व प्रतिष्ठित पालक आहेत. बघा, अतिशय छान अशा पद्धतीनं हे काम चालू आहे. पहा, वा वा वा, किती तारीफ करा तेवढं कमी आहे आमच्या पालकांचं. हे पहा, किती सिस्टमॅटिक आणि व्यवस्थित एका लाईनमध्ये हे लॉन बसवले जात आहेत. पहा, फारच छान. बघा, आता इकडली बाजू राहिलेली आहे थोडीफार. आता हे शेवटच्या टप्प्याचं काम चालू आहे. हे पहा, वा वा वा, फारच छान असं आहे. पहा, आता हे आमचे विठ्ठलराव स्वतः म्हणजे कामात इन्व्हॉल्व आहेत आणि सोबत आणि सर्वांच्या सहकार्याने हे काम चालू आहे. आता हे जे काही काम चालू आहे आमच्या शाळेमध्ये, हे आता भविष्याची गुंतवणूक आहे. म्हणजे शाळा पूर्ण हिरवळ करणे, शाळा पूर्ण झाडांनी समृद्ध, म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारचं म्हणजे कमतरता नाही, असे आमचं काम चालू आहे. पहा, आणि एक काळ असं येणार का आता आमचं आजचं जे काही परिश्रम आहे त्याचं फळ आता आमच्या समोरच्या म्हणजे पिढीला होईल, की जे सगळं शाळा हिरवेगार असं दिसणार आहे. बघा, ओके, धन्यवाद. आणि संपूर्ण साखरा टीमला आमच्या सर्व शिक्षक वृंदांच्या वतीने हार्दिक अभिनंदन.